एमसीएच्या अध्यक्षपदाचा शरद पवारांनी राजीनामा दिलाय। शरद पवारांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। मुंबईत एमसीएची बैठक सुरू आहे आणि यात एमसीएच्या अध्यक्षपदाचा शरद पवारांनी राजीनामा दिल्याची एक ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर येते। लोढा समितीच्या शिफारशींवर यावेळी या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। एक ब्रेकिंग न्यूज आहे, एमसीएच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी राजीनामा दिलाय। बीसीसीआय मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा समितीने काही शिफारशी केल्या होत्या आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली होती, पण त्यामुळे बीसीसीआय सोबतच संलग्न असलेल्या इतर ज्या संघटना आहेत त्या बॅकफुटवर गेल्या आणि त्या संदर्भातच आज चर्चा होणार होती। त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। फोन लाईनवरून आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी मयांक भागवत। मयांक, एमसीएच्या अध्यक्षपदाचा शरद पवारांनी राजीनामा दिलाय, काय सांगाल? भक्ती, एक मोठी याला डेव्हलपमेंट म्हणावे लागेल या संपूर्ण प्रकरणामध्ये, कारण ज्या वेळेला लोढा कमिटीने आपला अहवाल प्रसिद्ध केला होता, या अहवालामध्ये 70 वर्षाच्या वरती ज्यांची वय झालेलं आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे क्रिकेट असोसिएशनशी निगडीत राहू नये, त्यांनी क्रिकेट असोसिएशनचा राजीनामा देऊन बाहेर पडावं, अशा प्रकारची एक स्पष्ट एक शिफारस लोढा कमिटीने केली होती आणि या लोढा कमिटीच्या शिफारसी त्या सुप्रीम कोर्टाने मंजूर केल्या होत्या। त्यानंतरच ही गोष्ट स्पष्ट झाली होती की शरद पवार ज्यांचं वय आता जवळपास 74 वर्ष आहे त्यांना एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि आज शरद पवारांनी तेच केलेलं आहे। शरद पवारांनी लोढा कमिटीच्या शिफारसी आम्ही मान्य करतोय आणि सुप्रीम कोर्टाने त्या मान्य केल्या असल्या कारणामुळे मी राजीनामा देतोय असं म्हणत त्यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। आता एमसीएच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, कोणाकडे एमसीएचं अध्यक्षपद जाणार हे पाहणं एक निश्चितच चुरशीचं ठरणार आहे। मात्र एक आपण म्हणू शकतो की शरद पवार ज्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्याच्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष आणि त्याच्यानंतर आयसीसीचे अध्यक्ष, अशा प्रकारे क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये जे आहे ते प्रत्येक महत्वाची संघटना ही शरद पवार यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि एक जाणता राजा म्हणून त्यांना एक बीसीसीआय मध्ये मानलं जायचं की क्रिकेटला ज्यांनी भारतामध्ये एवढं मोठं केलं त्याच्यामध्ये शरद पवार यांचं देखील नाव होतं। त्यामुळे आता एमसीएच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन कोण त्या ठिकाणी बसणार हे आपल्याला पाहावं लागेल, कारण ज्या प्रकारे मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं एक आपण म्हणतो की फ्युचर आहेत, महाराष्ट्रातनं चांगले खेळाडू भारतासाठी रिप्रेझेंट झाले पाहिजे, त्या खेळाडूंना चांगलं ट्रेनिंग देणं आवश्यक आहे। त्यामुळे आता जो नवीन त्या ठिकाणी प्रेसिडेंट बनेल किंवा अध्यक्ष बनेल त्याच्याकडे ही धुरा सांभाळावी लागेल। आमच्यासोबत असेच रहा, आपल्यासोबत आहेत आपल्या स्पोर्ट्स प्रतिनिधी रुजुता लुकतुके। रुजुता, एमसीएच्या अध्यक्षपदाचा शरद पवारांनी राजीनामा दिलाय, काय सांगाल? भक्ती, अपडेट आत्ताचा असा आहे की आपण सुरुवातीला पण एकदा म्हटलं होतं की शरद पवार फार कमी क्रीडा पत्रकारांच्या वाट्याला येतात, ते फारसं ह्याच्याबद्दल बीसीसीआयच्या कारभाराबद्दल बोलत नाहीत, पण आज अगदी मोकळेपणाने सगळ्या प्रश्नांना ते उत्तर देत आहेत। दोन गोष्टी त्यांनी क्लिअर केल्यात आजच्या समितीत काय चर्चा झाली। पहिली गोष्ट म्हणजे एमसीएने मान्य केलं आहे तत्वतः की लोढा समितीने ज्या काही शिफारसी केलेल्या आहेत राज्य संघटनांसाठी त्या सगळ्या एमसीए मान्य करणार आहे आणि ह्याचाच अंतर्भूत अर्थ एक असा होतो, छुपा अर्थ असा होतो की ते अध्यक्षपद सोडण्यासाठी तयार आहेत। मी दिलेला आहे राजीनामा असं ते थेट बोललेले नाहीत, पण अगदी हसत हसत मी हे पद सोडायला तयार आहे, हसत हसत मी माझी कमान दुसऱ्याच्या हातात सोपवायला तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय या बैठकीमध्ये। पण त्याचबरोबर असं सांगितलं की छोटी एक दोन कामं आहेत लोढा समितीच्याच अंमलबजावणी संदर्भातली, ती जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेला आपण हसत हसत पायउतार होऊ आणि सगळी मंडळी पुढची तयार आहेत ज्यांच्याकडे एमसीएचं नेतृत्व जाऊ शकतं आणि एमसीए अशीच पुढे जाईल असं त्यांनी सांगितलंय। एक त्यांचा नेहमीचा जो शरद पवार यांच्या बोलण्यातला मोकळेपणा आहे तो या पत्रकार परिषदेत आत्ताही दिसतोय, कारण त्यांनी लोढा समितीला सांगितलं, अगदी स्पष्ट केलं की सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शिफारसी आहेत, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात मी काय एमसीएचा कुठचाही माणूस जाणार नाही। आणि हे सांगता सांगता त्यांनी लोढा समितीला चिमटे काढायचं सुद्धा सोडलं नाही। ते म्हणाले ते सुप्रीम कोर्टातले जर जजेस आपण बघितले तर 7 ते 8 जजेस आहेत जे 74 वर्षांचे आहेत, अगदी 78 वर्षांचे सुद्धा आहेत, पण ते सगळं न्यायदानाच्या बाबतीत खूप चांगलं काम करतात, पण त्यांना बीसीसीआय मध्ये किंवा एमसीए मध्ये त्यांना 70 वर्षांच्या वरचे लोक नको आहेत। ही एक पोपटखळी त्यांनी आवर्जून लोढा समितीच्या शिफारसींच्या संदर्भातली मारली। पण हे सांगावं लागेल की आज अगदी मनमोकळेपणाने ते पत्रकारांशी बोलतात आणि त्यात या दोन गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्यात की जे काही शिफारसी त्यांनी सांगितल्या आहेत एमसीएने त्या एमसीएला मान्य आहेत आणि जसं काही त्यातली अंमलबजावणी पूर्ण होईल त्यानंतर 6 महिन्यांची सुद्धा मी वाट बघणार नाही, कामं हातातली पूर्ण झाली
की आपण हसत या पदावरनं बाजूला होण्यासाठी मोकळे आहोत. काही थोडेसे संदिग्ध मुद्दे आहेत अजूनही शिफारसींमधले. तर त्यातला एक आहे, जर महाराष्ट्राच्या बाबतीतली जर केस बघितली तर एक राज्य एक संघटना असा एक नियम लोढा समितीने घालून दिलाय आणि त्या संदर्भात महाराष्ट्रात जर बघितलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन आहे. या तिघांच्या बाबतीत जर एक हे करायचं झालं तर ज्युरिस्डिक्शनचा म्हणजे हद्दीचा मुद्दा येईल आणि मग मुंबईकडनं कोण खेळणार, विदर्भकडनं कोण खेळणार आणि त्यांचं कसं रिप्रेझेंटेशन, त्यांचं कसं प्रतिनिधित्व होणार, या गोष्टीच्या बाबतीतली स्पष्टता MCA ला हवी आहे. ती BCCI कडनं त्यांनी मागितली आहे आणि ही प्रोसेस सुरू असेपर्यंत हे MCAचं काम आहे आत्ताचं ते सुरू असणार आहे. हे आत्ताचे अपडेट्स आहेत या प्रेस कॉन्फरन्स मधले. नक्कीच लोढा समितीच्या शिफारशी MCAने मान्य केल्यात आणि आता राजीनामा द्यायला तयार असल्याचं MCAचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. या बैठकीसंदर्भातले अपडेट्स रुजुता आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मयांक भागवत तुमचे देखील धन्यवाद. तर MCAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. लोढा समितीच्या शिफारशी ज्या आहेत त्या पवारांनी मान्य केल्या आहेत. BCCI मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा समितीनं काही शिफारशी सुचवल्या होत्या आणि त्याला सुप्रीम कोर्टानं देखील मंजुरी दिली आणि त्या संदर्भात आता MCAची बैठक होती.